नमस्कार मंडळी. माझं नाव प्रसाद पानवळकर. मी बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष आहे आणि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि सौ डॉक्टर मंदाकिनी आमटे तुमचं सर्वांचं या सेशनमध्ये भव्य स्वागत. अ, समाजसेवा हा फार सगळ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे आणि आम्ही गेले काही दिवस विचार करत होतो की हे महत्त्व आपण सगळ्यांना समजावून सांगणं किती आवश्यक आहे. सगळे करतात आपापल्या परीने समाजसेवा, पण तुमच्यासारख्या लोकांकडून ऐकणं हे जास्त चांगलं आहे. आज कार्तिकी एकादशी आहे. खूपच चांगला दिवस आहे आणि प्रत्यक्ष आम्ही आता देव बघतोय स्क्रीनवर आणि तुमच्यासारखे दोघांसारखे अ, देवाचं रूपच साक्षात समोर आहे. तर हा खूपच चांगला योग आहे. जसं सायलीने आता सांगितलं, हे जॉईंट सेशन आहे. समाज रंग, मेडिटेशन ग्रुप आणि उत्तर रंग यांच्या तिघांच्या ग्रुपमधून आम्ही हे सेशन सादर करतोय. मी अध्यक्ष झाल्यावर समाज रंग नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तो म्हणजे समाजसेवा. लोकांना समाजसेवेचं महत्त्व समजावून सांगणं, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना BMMच्या प्लॅटफॉर्मवरून प्रमोट करणं, लोकांना त्यांना मदत करायला सांगणं आणि आम्हाला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे अमेरिकेतल्या अमेरिका आणि कॅनडातल्या सगळ्या आमच्या मंडळांकडून आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही तुम्हाला ह्या कार्यक्रमात बोलवलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे. बेसिकली समाजसेवा आपण समाजाचं देणं लागतो. हे सगळं कसं आणि त्याची काय करायला पाहिजे आणि ह्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा. नुकताच मराठवाड्यात पूर आला होता आणि त्याच्यासाठी आम्ही सगळी मंडळं एकत्र येऊन एक निधी संकलन करतोय. आणि ते आता आम्ही पाठवू त्या त्या संस्थांना ज्या ऍक्टिव्हली ग्राउंडवर तिथे काम करतायत मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी. तर तसंच आम्हालाही तुमच्या संस्थेबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण तुमच्या काही गरजा असतील तर त्या सांगा तुम्ही आणि आवडेलच. अ, तर एवढं बोलून मी थांबतो आणि तुमचं बोलणं झाल्यावर लोकांना जर प्रश्न असतील तर ते विचारतील, आपण घेऊ. मला माहिती आहे तुमच्याकडे रात्रीचे 9:30 वाजून गेलेत. तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. पण अगेन तुम्हाला जितकं काही सांगता येईल, मार्गदर्शन करता येईल तेवढं करा आणि आम्हाला खूप खूप तुम्हाला ऐकायला आवडेल. तर मंडळी परत एकदा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. स्पेशल थँक्स मला संदीप पाध्ये यांना द्यायचे. त्यांनी ही आपली भेट घडवून आणलेली आहे. तर संदीप धन्यवाद. तसंच सायली, अंजली, मेडिटेशन ग्रुपचे उत्तरंगमधले मेधा आणि आमच्या कमिटीतले गौरव, या सगळ्यांचा मला आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्या या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम होतोय. एवढं बोलून मी थांबतो. परत एकदा धन्यवाद. सुरू करायचं. येस. बरं. नमस्कार. सर्वप्रथम BMMचे मी आभार मानतो आणि आजचा विषय आमच्या संदर्भातलाच आहे, म्हणजे समाजसेवेच्या. पण या BMMचा आमचा संबंध 2003 साली डॉक्टर जगन्नाथ वाणी यांच्या प्रयत्नाने ते पहिला त्या कन्व्हेन्शन मध्ये आमची मुलाखत झाली होती अपर्णा वेलणकर. त्या कार्यक्रमाचा अ, लोकांवर खूप परिणाम झाला. उत्स्फूर्तपणे लोकांनी देणग्या दिल्या आणि महाराष्ट्र फाउंडेशन थ्रू आपल्याला त्या प्रकल्पासाठी काम करण्यासाठी आर्थिक सहाय्य पण मिळाले होते. तर ते डॉक्टर जगन्नाथ वाणी यांची इच्छा अशी होती की अमेरिकेतल्या आणि नॉर्थ अमेरिकेतल्या लोकांना BMM मध्ये नॉर्मली सगळे मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे किंवा मोठे मोठे विरोधी आणि नटनट्या तिथे बोलवायचे, तर यांना सामाजिक कार्याची थोडीशी जाण व्हावी म्हणून आधी अभय बंगला बोलवलं त्यांनी कॅलगरीला. 2003ला मग आमचा दोघांचा कार्यक्रम झाला आणि त्याच्याबद्दल सगळ्यात मी BMMच्या सर्व सदस्यांचे आभारी आहे. आणि आजच्या विषयाला जर आपण धरून बोलायचं झालं तर बाबा आमटे सर्वांना ते नाव माहितीच आहे, परिचित आहे. त्यांचं पूर्वायुष्य अतिशय विलासी होतं. वडील जमीनदार होते आणि ते स्वतः वकील होते. पण 42च्या भारत छोडो आंदोलनानंतर त्यांचे विचार बदलत गेले आणि सगळ्या कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी 1949 साली कुष्ठरोग्यांचं काम महारोगी सेवा समिती वरोरा या नावाने सुरू केलं आणि त्याच्यात नातेवाईकांबरोबर मित्रांनी सुद्धा त्यांना बायकॉट केलं. पण आम्ही दोघं म्हणजे मी आणि विकास आणि आई कुष्ठरोग्यांच्या सहवासात आम्ही आमचं सुरुवातीचं जीवन घालवलं.
बाबांच्या कामाचं महत्व आम्हाला आधी कळलं नव्हतं, तेवढं वय लहान होतं. बाबांच्या कामाचं महत्व समाजाला कळायला उशीर लागला. समाजसेवा काय असते आणि का बाबा इथे या संसर्गजन्य रोगांच्या मध्ये जाऊन बसले आहेत. पण हळूहळू बाबांच्या कामाचा प्रसार होत गेला. काही गांधीयन्स वर्धेला द्यायचे, ते बाबांच्या कामाला भेट द्यायचे. मग पु ल देशपांडे आलेत, वसंतराव देशपांडे आलेत. मग बाबांवर त्यांनी लेख लिहिला किर्लोस्कर मध्ये आणि सगळ्या महाराष्ट्राला त्या कामाची माहिती द्यायची. आम्ही दोघं मुलं मराठी शाळेत शिकत होतो. ते गुरुजी खरं म्हणजे 7वी पास होते. पण जे आई वडिलांचे जे संघर्ष आणि संस्कार आम्ही बघत होतो आणि त्याचं महत्व जेव्हा आम्ही मॅट्रिकला गेलो तेव्हा पुरेसं कळलं आम्हाला. मी दोघे सुदैवाने एकाच वर्गात होतो. आम्ही असं ठरवलं तेव्हा, 16-17 वर्षाचं वय असतं, याच्या पुढे जर आपल्याला बाबांच्या कामात जर जॉईन व्हायचं असेल तर मेडिकलमध्ये प्रवेश घेऊन जर करता आलं तर जास्त वैज्ञानिक दृष्ट्या ते काम जरा करता येईल. कारण बाबा वकील होते आणि त्यांनी दुसरी ट्रेनिंग घेतलं होतं. असे संस्कार आमच्यावर ते काही बाबांच्या कामाचे होत गेले आणि त्यातून आमचा निर्णय समाजसेवेकडे वळला, म्हणजे समाजसेवा करायच्या. तर मंदाकिनी त्यावेळेला नव्हती माझ्या बरोबर. आम्ही दोघेही नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन MBBS शिक्षण घेत होतो. आणि बाबांचं काम तर आता बघतच होतो आम्ही. त्यांची डेफिनेशन अशी होती, समाजसेवा म्हणजे गरजू माणसाच्या किंवा जे आपण म्हणतो समाजामध्ये डाऊन ट्रॉडन आहेत त्यांच्या गरजा निर्माण होत्या आधी जर आपल्याला कळल्या आणि पुऱ्या करता आल्या तर त्याच्यासारखी मोठी समाजसेवा नाही. तर हे बाबांचं वाक्य होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आपल्याला जर समाजसेवा करायची असेल तर लोकांसाठी करण्यापेक्षा लोकांबरोबर करा. वर्क विथ द पीपल, नॉट फॉर द पीपल. त्याच्यामध्ये बराच लोकांना आपलेपणा वाटतो, आपला अहंकार दूर होतो. तर त्या सगळ्या बाबा त्याशी जगून दाखवलं त्यांनी, ताईबाबांनी आम्हाला. आणि ते संस्कार आमच्या दोघांवरही खूप रुजले. आणि 1970 साली फायनल MBBS परीक्षा दिल्यावर बाबा आम्हाला पिकनिकला म्हणून त्या भामरागडच्या जंगलात घेऊन गेलो. त्याचं नाव कधी ऐकलं नव्हतं आयुष्यात. आणि जंगलात जायचं म्हटल्यावर आनंदच होत होतो कोणालाही 2 दिवसासाठी. पण तिथे गेल्यानंतर जेव्हा त्यांनी आदिवासींचं जीवन दाखवलं तेव्हा पुस्तकात लिहिलेलं आणि प्रत्यक्षातलं जीवन याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. पुस्तकात आपण वाचतो नॉर्मली आदिवासी जंगलात राहतात, कंदमुळ आणि शिकार करून जगतात, नंतर आपण सहसा विसरून जातो. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्यांनी गावात नेलं आणि ते गावातले जेव्हा आदिवासी आमच्या गाडीच्या आवाजाने बाहेर आले आपापल्या झोपड्यातून आणि त्यांनी बघितलं डिसेंबरचा महिना, थंडी फार होती म्हणून आमच्या अंगावर सगळे कपडे, शाल, स्वेटर आणि ते जवळजवळ दिगंबर होते. म्हणजे नुसतं एक छोटंसं प्रायव्हेट पार्ट झाकण्यापुरता लंगोटीचा तुकडा आणि मुलं उघडे. आणि असे जनावरच, असे जंगली जनावर माणसाला घाबरून पडतात तसे ते जंगलात पळून गेले. हे सगळं बघितल्यावर बाबा असं म्हणाले की आता तुम्ही दोघेही डॉक्टर होणार आहेत आणि तुम्ही दोघांनी हा निर्णय घेतला की आनंदचं काम पुढे न्यायचं. माझी इच्छा आहे की या आदिवासींसाठी, ज्याला माडिया जमात म्हणतात, म्हणजे प्रिव्हेटिव्ह ट्राईब, महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र हिंदुस्थानातली जी कमी कम्युनिटी आहे त्यातली ही एक अति मागास म्हणतात त्याला. तर याच्यासाठी काही काम करावं. मी काही डॉक्टर नसल्यामुळे मी काही दवाखान्याला काही काढणार नाही, पण शेती शिकवू शकेन, व्यवसाय शिक्षण देता येईल त्यांना, असं करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करेन. बाबा असं मला त्या शेकोटीपाशी स्वतःशी लाऊड थिंकिंग म्हणतात बोलत होते तेव्हा माझ्या बाबांना मी लगेच म्हटलं की बाबा माझं वय 22 वर्षाचं आहे आणि तुम्ही 60कडे आता झुकतात. या वयात अशा दुर्गम ठिकाणी काम करण्यापेक्षा मी तरुण आहे, तुम्ही हे काम सुरू केलं तर मी त्याची जबाबदारी घेईन. असं आमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यात पर्टिक्युलरली टर्निंग पॉइंट या पिकनिक मधून आला. आणि नंतर मग सरकारला अर्ज केला. परत गेल्यावर जागा मिळावी असं वाटलं. तिथे काम करण्यासाठी जागा पाहिजे होती. भारतामध्ये ब्युरोक्रेसी फार म्हणजे असं वेगळ्या पद्धतीने काम करतं.
ते फॉलोअप नसला तर ते उत्तर देत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या अर्जाचं उत्तर नाही मिळालं म्हणून जागा मिळाली नाही. मग काय करायचं म्हणून मग पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं. तर जे होते ते चांगल्यासाठी असं म्हणतो की सरकारने उशीर केला म्हणून माझं मंदाकिनी देशपांडेशी लग्न झालं. हा एक म्हणजे एक सुद्धा थोडासा एक ड्रामॅटिक आहे की मंदाकिनी देशपांडे नागपूरची, तिचे वडील सुद्धा जमीनदार म्हणजे आजोबा जमीनदार होते. वडील आणि आई शिक्षक होते. आणि मला 1 वर्ष सिनियर असल्यामुळे आमची काही भेट नव्हती. पण पोस्ट ग्रॅज्युएट करताना मी सर्जरी आणि तिचा अनस्थेशिया करताना ओळख झाली, ओळखीतून प्रेम. आणि त्याची चर्चा सुरू झाल्यावर बाबांनी बोलवून घेतलं आणि तिला विचारलं की प्रकाश तर जंगलात जाऊन काम करणार आहे, तुझा काय विचार आहे? तिने म्हणाले मी त्याला शब्द दिलाय. शब्द दिलाय असं म्हटल्यावर बाबांनी आमचं शिक्षण चालू असताना 72 साली लग्न लावून दिलं. सगळ्या ट्रेडिशन तोडून लग्न केलं. मुलाच्या घरी लग्न केलं. देणे घेणं नाही. मला संस्कृत येत नव्हतं आम्हाला म्हणून आम्ही भटजी नव्हता लग्नामध्ये. एका गांधीयन ब्रह्मचार्याने आमचं लग्न लावून दिलं. तर अशा वेगळ्या पद्धतीने मुहूर्त न पाहता 24 डिसेंबर 72ला लग्न केलं. त्याला मला सांगायला आनंद होतो की त्याला आता 53 वर्ष पूर्ण होती. आणि मंदाकिनीची ते कमाल आहे की ती शहरातलं सगळं वाढलेली सामाजिक कामाचं म्हणजे पार्श्वभूमी नाही, संबंध नाही आला. आपल्या मित्रांमध्ये ती रमली होती आणि तिथे इतर जसे मित्र पोस्ट ग्रॅज्युएट करून मोठ्या मोठ्या ठिकाणी दवाखाने काढतात किंवा मग काही लोक डीन झाले. तसंच तिचा करायचा विचार होता, पण या प्रेमविवाहामुळे तिचं सगळं आयुष्य बदलून गेलं. आणि त्या बदललेल्या आयुष्याबद्दल थोडं काही सांगू शकेल ती आता तर आधी जेव्हा मी शिकत होते तेव्हा सर्वसामान्य मुलीप्रमाणेच होते आणि मला असं वाटत होतं की आपण एक तर लेक्चरर म्हणून नोकरी धरावी, अकॅडमिक करिअर करावं किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस करावी. पण ह्या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात मी जे काही इमॅजिन केल्या होत्या त्याच्यापेक्षा माझं आयुष्य विपरीतच घडलं. अजिबात असं वाटलं नव्हतं की असं काही आपण समाजसेवा वगैरे करू म्हणून. पण प्रकाशची माझी ओळख झाली आणि त्यानंतर आम्ही लग्न करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा त्याने मला एका वाक्यात सांगितलं होतं, माझ्याशी लग्न करते आहे पण तुला माहित आहे का मी कुठे काम करणार आहे? कुठेतरी जंगलामध्ये जाऊन आदिवासींसाठी काम करायचं असं माझं ठरलेलं आहे आणि तसा मी बाबांना शब्द दिला आहे. तेव्हा मला असं वाटलं की काय जंगलाचं ते काय चांगलंच असतं, ते जंगल छान असतं आणि फारसं म्हणजे असं माहित नव्हतं की तिथे काय सुविधा असतील काय नसतील. पण आपण एकदा शब्द दिलाय तो खरा करायचा आणि तो पाळायचा असं मानसिकता असल्यामुळे मी त्याला हो म्हटलं. आणि मग लग्न झाल्यावर जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही काम करणार होतो ती जागा मिळाली. त्या जागेत जाऊन जेव्हा मी भेट दिली आम्ही दोघांनी तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी फक्त जंगल म्हणजे नुसती झाडं झाडं आणि झाडं याशिवाय काहीच नाही. आजूबाजूला वस्ती नाही. आमचा जो प्रोजेक्ट जिथे होता तिथे आणि बाकी कसल्याही सुविधा नाहीत. घरं नाही, दारं नाही, कुठे झोपड्या पण नाही त्या भागामध्ये. फक्त झाडं आहेत. आणि तेव्हा मला लक्षात आलं की हा खडतर आयुष्य राहणार आहे आणि इथे कसल्याही सुविधा नसताना आपल्याला इथे या लोकांसाठी काम करायचं आहे. पण मग मनात ती तयारी होती आणि दुसरं असं वाटलं की शहरात अनेक डॉक्टर्स आहेत. त्यांना काही गरज नाही म्हणजे अनेक डॉक्टर्स त्यांना कुठेही सुविधा मिळू शकतात. पण या एरियामध्ये दवाखाना काय, डॉक्टर काय हे कोणाला माहितीच नाही. तर या लोकांना थोडंफार का होईना आपल्या ज्ञानाचा फायदा झाला तर खूप चांगली गोष्ट आहे असं वाटलं आणि आम्ही त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली खरं सांगायचं म्हणजे. हा घेतलेला वेगळा निर्णय होता. माझ्या आई वडिलांना काही फारसं पटलं नाही ते. कारण एक तर बाबा त्यांचं नाव कुष्ठरोग्यासाठी प्रसिद्ध होतं. त्यांचा थोडाफार विरोध होता. पण पोरीचा हट्ट आणि पोरगी ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी होकार दिला आणि शेवटी आमचं लग्न झालं. आणि आम्ही त्या ठिकाणी कामासाठी म्हणून जेव्हा जागा मिळाली तेव्हा तिथे जाऊन राहिलो. त्या आधी बाबा जाऊन तिथे त्यांनी पजेशन घेतलेलं होतं जागेचं आणि त्या ठिकाणी त्यांनी 2-3 शेड उभारले होते. कारण तिथे राहायचं म्हटलं की पहिल्यांदा धान्य आणि स्वयंपाक करायला जागा हवी, धान्य ठेवायला आणि स्वयंपाक करायला. तिथे सगळ्यापासून वाचलं पाहिजे कारण जिथे राहायचं तर त्या ठिकाणी खाण्यासाठी आपल्याला काहीतरी लागतं आणि त्यासाठी त्या एवढ्या गोष्टीवर त्यांनी तयार केलेल्या होत्या. आणि मग आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही स्वतःसाठी झोपडी बांधली आणि त्या ठिकाणी राहायला सुरुवात केली. आणि प्रथम असं वाटलं होतं की आपण आता दवाखाना काढला आहे, नोकरी सोडून आलो आहे, तर आपल्याला म्हणजे लोक येतील आणि आपल्याला औषधासाठी विचारतील. पण त्या लोकांचं इतकं अज्ञान होतं की औषध माहित नाही, डॉक्टर माहित नाही आणि आम्ही का आलो हे त्यांना कळत नव्हतं. कारण भाषा वेगळी होती आणि ते आता म्हणजे
अजिबात संबंध नाही औषधं आणि डॉक्टर यांचा. त्यांनी कधी ऐकलंही नव्हतं, कधी पाहिलंही नव्हतं. तर त्यामुळे त्यांचा तसा विरोधच होता आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे एक महत्त्वाचं काम आमच्यासाठी होतं आणि त्या कामासाठी आम्ही गावोगाव हिंडायला सुरुवात केली आणि त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. तर अशी सुरुवात झाली एका झोपडीतून आणि आमच्या बरोबर बाबांच्या प्रेरणेतून आणखी काही तरुण आलेत आणि असे 8-10 जण मिळून आम्ही आदिवासींची सेवा करायचं ठरवलं आणि लोक येत नाही म्हटल्यावर मला नॅचरली नैशा फ्रस्ट्रेशन येणं साहजिक होतं. पण आम्ही असा विचार केला की आपण यांच्यासाठी अगदीच नवीन आहेत. त्यांचा कदाचित शिकलेल्या माणसाबद्दलचा अनुभव विपरीत असेल, त्रासही दिला असेल त्यांनी, तर म्हणून यांच्यापासून लांबच राहावा ही मानसिकता होती. पण आम्ही मग त्यांच्या कल्चरचा अभ्यास केला, भाषा शिकलो. तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक आजारी माणूस हा मांत्रिकाकडे जातो. त्याच्याकडे झाडपाल्याचं औषध होतं प्लस मंत्रतंत्र आणि बळी देणे. कोंबड्या बकऱ्या बरोबर कधीतरी नरबळी पण ते देत आहेत. या सगळ्या त्यांच्या प्रथा जुन्या होत्या, त्याच्यावरच ते जगले इतके वर्ष. त्यातून मग आम्ही भाषा शिकून आम्ही त्यांना असं म्हटलं की जे मांत्रिकांनी बरे नाही केले तेवढे पेशंट तर आपण आणा इकडे. मग ते जे जाणार होते मरणार होते त्याच्या दृष्टीने त्यांना खाटेवर टाकून ते उचलून आणायचे. आमच्या सुदैवाने लॅब नसताना, इन्व्हेस्टिगेशनची सुविधा नसताना अंदाजाने डायग्नोसिस करायचं आणि ते बरे व्हायचे. बरे झाल्यावर काय करायचे की स्वतःची खाट खांद्यावर घेऊन पायी चालत जायचे. तेव्हा असा की आपल्या ज्या मांत्रिकांनी किंवा पुजाऱ्यांनी ज्याला बरं नाही केलं, ज्याला या दोघांनी बरं केलं, त्याचा प्रसार माउथ टू माउथ पब्लिसिटीने झाला आणि मग चारी बाजूने लोक यायला लागले. 2 वर्षानंतर वर्षाला 40,000 पेशंट आपल्या दवाखान्यात यायला लागले. मग समाजसेवा करायची तर नुसतंच आपल्या दवाखान्यापुरतं मर्यादित राहू नये असं नंतर वाटायला लागलं. माणसाचा विकास करायचा असेल सर्वांगीण तर मग त्यांना शिक्षण महत्वाचं होतं. आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही मिटिंग घेऊन आम्ही 76 साली शाळा सुरू केली. नवीन कामाला विरोध होतो तसं त्यांना विरोध केला लोकांनी. काय ते शाळा म्हणजे काय, तुम्ही आपल्या घरी का ठेवता त्यांना, तुम्ही कदाचित त्यांना वापस करणार नाही किंवा जंगलातून जाताना वन्य प्राणी हल्ला केला तर जबाबदार कोण राहील वगैरे वगैरे. आम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की दवाखान्यात द्यायला इतका उशीर लावला, आता शाळेमध्ये 25 मुलं द्या, आम्हाला संधी द्या, बरं नाही वाटलं तुम्ही परत घेऊन जा. मग ते मोठ्या मुश्किलीने 25 मुलं आले, पण त्यांना आपण शिक्षणाबरोबर शेती शिक्षण दिलं. आम्ही काय सांगायचं पेशंटना की जेवण झाल्यावर गोळ्या खान, यांना खायला अन्न नाही. मग आधी शेती कशी करायची हे शिकवलं, भाजीपाला कसा लावायचा, फळभाज्या. तर हे हळूहळू त्यांना डेमॉन्स्ट्रेशन दिलं, त्यांना शिकवलं, त्यांच्या पालकांना जाऊन त्यांच्या शेतांमध्ये प्रयोग केले आणि त्यांना हळूहळू या आधुनिक शेतीकडे वळवलं. असं बघा एकातून एक कसं निर्माण होत गेलं बघा अजून. ह्याच्यातून काही असं आमचं प्लॅन काही नव्हतं आणि असं जे काम करायचं, काय काय काम करायचं हेही कोण नव्हतं. पण आम्ही स्वतःला असं मर्यादित ठेवलं नाही. आरोग्यामध्ये तर जे काही आम्ही स्पेशालिस्ट नव्हतो, तिथे दुसरा कुठला दवाखाना नव्हता, त्यांना पाठवता येत नव्हतं शहरात. म्हणून आम्ही ऑर्थोपेडिकचे काम म्हणजे फ्रॅक्चर झालेले पेशंट डिलिव्हरी करायच्या, ENTचे पुष्कळचे प्रॉब्लेम होते. डोळ्याचे आंधळे झाल्यावर, मोतीबिंदू झाल्यावर काय करणार? ते जंगलात जाऊन अन्न गोळा करू शकत नाही, बिचारे मरायचे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. मग आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला ठरवलं, अभ्यास केला, इन्स्ट्रुमेंट्स आणले आणि तिथे त्यांना दृष्टी दिली, नवी दृष्टी. आमच्या दृष्टीने ते एक रिस्क होतं, पण पहिलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं, त्याला दिसायला लागलं, त्याचा प्रसार झाला आणि त्याचा पुनर्जन्म होता त्यांचा. अशा प्रकारे की सेवा कशी आपली वाढत गेली, लोकांच्या गरजेप्रमाणे आमचा प्रकल्प वाढत गेला आणि कार्यकर्ते मिळत गेले. मुख्य म्हणजे फंडिंग नसताना आपलं काम उभं झालं. दवाखाना रिकॉग्नाइज नव्हता, शाळेला 10 वर्ष रिकॉग्निशन नव्हतं. आमचे जे कार्यकर्ते होते ते एकत्र जेवण असायचं, नुसतं वरण भात काही वर्षी, कारण त्यावेळेला तिकडे काही मिळत नव्हतं, पण त्याच्यावर ते खुश होते. याची मानसिकता अशी होती की आपल्याला निदान वरण भात पोटभर खाता येतो, पण आपण ज्यांच्यासाठी काम करायला आलो, जी माडिया जमात, त्या लोकांना जंगलात जाऊन शिकार मिळाली नाही किंवा कंदमुळं आता संपत आली होते, तर अर्धपोटी झोपायची पाळी यायची, मग दुसऱ्या दिवशी परत शोधायचं. त्यापेक्षा आपण किती सुखी आहे असं अशा पद्धतीने काम केल्यामुळे आम्हाला त्रासही झाला नाही की आपण काही आयुष्यात मिस केलंय. शहरातलं जे जीवन आहे, आम्ही दोघे तसं म्हणजे म्हणता तर पूर्ण नागपूरची होती, आमचे कार्यकर्ते पुण्याचे किंवा मराठवाड्यातले होते. सगळ्यांनी या मानसिकतेतून काम सुरू केल्यावर त्यांना असं आपण काही मिस करतोय असं वाटलं नाही. सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे. तसं एक नवीन कुटुंब तयार झालं आणि ध्येय होतं की या आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याच्यामध्ये आपण आपल्याला मर्यादित न करावं. मग असं करता करता आपण त्यांचे जे सगळे समस्या होत्या आरोग्य व्यतिरिक्त, त्याचं पण त्यांचे जे गावामध्ये पंचायत राहायची, पंचायतमध्ये त्यांचे झगडे त्यांच्यापर्यंत
तर ते मिटवायचा प्रयत्न करायचे. नाही मिटले तर पोलीसमध्ये जायचे. मग पोलीसमध्ये गेले की त्यांना बरेच पैसे खर्च करावे लागायचे. त्यावेळेला पैसा नव्हता त्यांच्याकडे, पण बार्टर सिस्टीममध्ये. त्यामुळे आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही आमच्याकडे या, आपण इथे बसून त्याचा निवाडा करू, तुमच्या पद्धतीने करू. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे एक इन्फॉर्मल लोक अदालत पण आपण चालवली. अजूनही चालू आहे ती. म्हणजे असं ते सगळ्या पद्धतीने आपण जेव्हा तिथे त्यांना प्यायचं पाणी म्हणजे फक्त नदी आणि नाल्याच. जे- जेव्हा वाहतं होतं तेव्हा ठीक होतं, पण जेव्हा पाणी स्टॅग्नंट होत होतं तेव्हा इन्फेक्शन व्हायचं. आपल्या शरीराचे अर्धे रोग तर पाण्यातून होतात जंतूमुळे. पण मग आम्ही हँडपंप तिथे त्या बसवायला एकदा कमिशनर आले होते ट्रॅव्हलचे, त्यांना सांगितलं आणि एक 90 गावामध्ये हँडपंप बसवले. पण रिपेअर करायला गाडी येऊ शकत नव्हती. पब्लिक हेल्थचं काम म्हणून मी विलास म्हणजे आमचेच कार्यकर्ते आम्ही जाऊन ते त्यांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून बऱ्याच गावातले हँडपंप रिपेअर करत होतो. असं आम्ही करत करत म्हणजे दवाखाना झाला, शाळा झाली, शेती सुधारणा. आणि नंतर मग आमचे मुलं तिथे शिकत होते, आदिवासी मुलं शिकले. त्यांना पुढे जाता शिक्षणाचा प्रॉब्लेम आला, कारण त्यांना कॉम्पिटिशन माहिती नव्हती, त्यांना रिझर्वेशन नव्हतं. आमच्या आदिवासींना प्रवेश मिळायचा आणि यांना दोघांना मिळाला नाही. पण तोपर्यंत समाजामध्ये गुडविल तयार झाली होती. आमचा मोठा मुलगा एका कॉलेजमधून प्रायव्हेट कॉलेजमध्ये फ्री सीट मिळाल्यामुळे डॉक्टर झाला. अनिकेत आहे दुसरा मुलगा, तो इंजिनियर झाला पुण्यावरून, मेकॅनिकल इंजिनियरचा डिप्लोमा घेतला. आणि दोघांनी स्वतःहून निर्णय घेतला की आपण या कामात सहभागी व्हायचं. आणि हळूहळू त्यांनीच कामाची जबाबदारी संपूर्णपणे उचलली. आणि असं हे प्रकल्पाला बघता बघता आता 52 वर्ष पूर्ण झाले आहेत, 53व चालू आहे. तेव्हा असं खूप असं आमचं आयुष्यात असं एक परिपूर्ण आयुष्य जगलो याचं समाधान आहे. पैसा नाही मिळाला त्याची कधी काळजीच वाटली नाही कधी. पण समाधान जे आहे ते खूप मिळालं. अमेरिकेत आम्हाला जायचा कधी संधीच नव्हती कधी. डॉक्टर जगन्नाथ वाणे यांनी ते काम बघितलं होतं आधी. ते म्हणाले की या कामाची माहिती व्हावी. त्याच्यामुळे ते BMMचा 2003चा कार्यक्रम आमचा झाला. मग 2007ला परत एकदा त्यांनी बोलवलं. शाळेला हॉस्टेलसाठी मदत पाहिजे होती. तर त्या ट्रिपमधून हॉस्टेलला मदत आली. आणि बरेच मित्र जोडल्या गेले, जसे चंदाताई रवी आठले होते, किंवा डॉक्टर सुभाष गायतोंडे आहेत, किंवा मनोहर शिंदे आहेत, प्रकाश भालेराव, किंवा असेच बरेच मित्र अमेरिकेतले जोडल्या गेले की ज्यांनी हेमलकशाला भेटी दिल्या आणि त्यांचे संबंध अजून कायम आहेत. तेव्हा हा एक फायदा झाला BMMचा आम्हाला. पर्सनली आमच्या आता ओळखी वाढल्यात, पण संस्थेला सुद्धा त्याच्यातून बराच फायदा झाला. आणि मग राहिलं थोडेसे प्राण्यांबद्दल, ज्याच्याबद्दल त्याच्याबद्दल जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. अनफॉर्च्युनेटली काय होतं की आदिवासी जेव्हा अन्न नव्हतं तेव्हा मिळेल तो प्राणी मारून खायचे. एका माकडेलीला मारून ते घेऊन चालले होते, पण जिवंत पिल्लू आईला चिकटलं होतं. तेव्हा तेव्हा थांबवलं आम्ही, ते द्या म्हटलं तर ते म्हणाले नाही, आमचे मुलं उपाशी आहे, त्याला काय आम्ही देऊ. तर आम्ही त्याच्या बदल्यात त्यांना तांदूळ दिले आणि ते पिल्लू घरी आणलं. आणि असं आपलं वन्यप्राणी गोकुळ सुरू झालं. त्याच्यानंतर जसे दवाखान्यात पेशंट यायला लागले, आमच्या झोपडीमध्ये ते कुत्रा माकड वगैरे एकत्र खेळायचे. त्यांना म्हटलं तुम्ही पिल्लं मारू नका, आईला मारलं तर ठीक आहे, तुमचं अन्न आहे ते, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे अन्न किंवा कपडे जे पाहिजे असतील ते देऊ. असं करता करता जे प्राणीचा नंबर वाढत गेला. मग हरिण आलं, मग अस्वल आली, मग वाघाचे म्हणजे बिबट्या वाघाची पिल्लं आली. करता करता एक 125 प्राणी आपल्या घरी आपल्या कुटुंबातले सदस्य म्हणून वाढत होते. रोज आम्ही दोघं फिरायला जातो, तेव्हा तेव्हा गर्दी नव्हती, व्हेकल नव्हते, तेव्हा वाघ, अस्वल, कुत्रे, रानरेडे वगैरे आमच्याबरोबर मोकळे फिरायला यायचे. हळूहळू दवाखान्यात लहान मुलं यायला लागली. शाळा सुरू केल्यावर त्या रिस्क नको म्हणून त्यांना पिंजऱ्यात ठेवलं. आणि आता शेतामध्ये आम्ही त्यांना अनोळखी लोक त्यांना टाळून रोज फिरायला देतोय. आज इतके वर्ष झाले, इतके सारे क्रूर प्राणी, सो कॉल्ड क्रूर प्राणी, म्हणजे यामध्ये बिबट्या, वाघ आहे, अस्वली आहेत, तरस आहे, लांडगे आहेत, हे सगळे अत्यंत प्रेमाने आमच्या बरोबर आमच्या कुटुंबियाशी नातवांना सुद्धा त्या ओळखतात, कारण ते माझ्याच बरोबर तिथे लहानपणापासून मोठे झाले. त्यातल्या एका नातवाला गेल्या वर्षी मेडिकलला प्रवेश मिळाला, ती 4थी पिढी आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आमच्या दोन्ही मुलांनी आणि दोन्ही सुना, एक सून अनघा ती गोव्याची आहे, त्यांनी गायनेकोलॉजिस्ट आहे, आणि दुसरी आहे अनिकेतची, ती समीक्षा, ती पुण्याची आहे. ती अनिकेत आणि समीक्षा शाळा सांभाळते, आणि दिगंत आणि अनघा हे नवीन 50 बेडचा एक सुंदर दवाखाना आता बांधलाय. 22 वर्षांनी वीज आली त्यानंतर तिथे आता लॅब आहेत,
डिजिटल एक्सरे वगैरे आहेत, म्हणजे ज्या मिनिमम सुविधा पाहिजे त्या सगळ्या 50 बेडच्या दवाखान्यात आहेत. आणि तरुण डॉक्टर त्यांना मदत करायला आले आहेत. अनिकेतला आणि समीक्षेला शाळेसाठी व्हॉलंटियर्स मिळाले आहेत, की त्यांनी नीटचे क्लासेस सुरू केले आहेत. दरवर्षी 2-3 मुलांना मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळतो. बाकीचे मग डेंटलला किंवा आयुर्वेदिक मेडिकलला जातात किंवा नर्सिंगला मुली जातात. तर अशा शाळेचा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी नवीन पिढी आहे, टेक्नॉलॉजी आली, त्याचा वापर करून खूप मोठं त्यांनी म्हणजे त्याचा विस्तार केलेला आहे. दोन्ही मुलं, दोन्ही सुना, नातवंडांना तिथे शिकवलं त्यांनी. फार मोठी गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. कॉम्पिटिशन वाढली असताना रिस्क होतं त्याच्यामध्ये, बरंच रिस्क आहे. पण ते त्या दोघांचा निर्णय होता आणि नातवंडही खुश आहे तिथे. तर पुढे ते काय करतील हा त्यांचा प्रश्न आहे, कारण आपण सांगून काही होत नाही. समाजसेवेचं हे आहे की आतून आलं पाहिजे. आमच्या इथे काय की मग आतून एकाला आलं, पण ते बाकीच्यांना त्याची लागण झाली. माझ्याबरोबर मंदाकिनी, जिचा संबंध नव्हता, ती पूर्ण तिने डिव्होशननी काम केलं. त्याच्यानंतर आमच्याबरोबर कार्यकर्ते आहेत, विलास मनोहर होते, गोपाळ फडणीस साहेब, पांचाळ होते. आता तरुण पिढीचे पुष्कळ आहेत. नीटचे क्लासेस गेले, व्हॉलंटियर्स आले आहेत. कोच म्हणून आलाय मिस्टर दुबे म्हणून एक आहेत, ते नॅशनलला चॅम्पियन झालेले आहेत. तर अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलांनी नाव कमावलेलं आहे. याचं खरं कारण म्हणजे आपल्याला मिळालेले व्हॉलंटियर्स. अर्ध सगळं क्रेडिट त्यांना आहे. आम्ही दोघं म्हणतो आम्ही निमित्त मात्र आहे. आणि आता मुलं आणि सुना इतक्या निष्ठेने काम करत असताना आम्ही कामातून विड्रॉ झालोय. विचारलं तर सल्ला द्यायचं धोरण ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे अमेरिकेच्या या आमच्या बीएमएमच्या ट्रिपमुळे भारतात सुद्धा आमच्या कामाबद्दल माहिती झाली आणि बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आम्हाला निमंत्रण आले. बरेच कॉलेजेस बोलवतात. तेव्हा एक कसं परिपूर्ण आयुष्य आम्ही जगलो. आपण आयुष्यात कसली अपेक्षा केली होती, पण समाजाने इतकं काही दिलं की त्याचा ऋण डोक्यावर, त्याचा भार आहे आमच्या. त्या ऋणातच राहू इच्छितो आम्ही. आपण या कार्यक्रमाला समाजसेवेच्या माध्यमातून परत सुरुवात केली आहे, मुलाखतीच्या मोठी गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये जी विषमता आहे ती कमी होण्यास आपण सगळ्यांचा हातभार लागावा. भारत जरी आता महाशक्ती होतोय आपण म्हणतोय, पण 25% आपले आपली जनता बिलो पॉवर्टी लेवल म्हणतो, तिथे गरिबी रेषेखाली आहे. तर हे आपल्याला ऐकायला बरं वाटत नाही. हे जर सगळ्यांना जर समान वागणूक किंवा बेसिक हक्क मिळाले तर त्या आयुष्य अगदी समाधानी आहे आमचं. आणि असं करायला जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या कामातून प्रेरणा घेऊन बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे कार्य उभे झाले आहेत. ते पण एक समाधान देणारी गोष्ट आहे. आणि बरंच काही आहे, पण आता आपण संधी दिली आणि आपल्याला वेळेचं बंधन आहे, तेव्हा इथे आम्ही संपवतो आणि आपल्याला प्रश्नोत्तरासाठी आम्ही तयार आहोत. राईट. धन्यवाद प्रकाशदादा आणि मंदाकिनी ताई. खूपच म्हणजे एवढ्या छोट्या वेळात तुम्ही फारच छान मार्गदर्शन केलं आणि तुमची सगळी स्टोरी फारच प्रेरणादायी आहे. आज इतकी लोक सकाळी आलेत, जसं सायलीने सांगितलं, घड्याळ बदललंय आमच्या इथे आणि ते सगळं सांभाळून लोक इकडे आलेली आहेत. ह्या सगळ्यांना मला त्यांना आभार मानायचे आहेत, की हे सगळे आलेत म्हणजे त्यांना समाजसेवेबद्दल काहीतरी आहे, त्यांना काहीतरी देणं लागतं समाजाचं ही जाणीव आहे आणि म्हणून ते आज आलेले आहेत. आमच्या यातले संदीप काही जण पाटणचं त्यालाही खूप वाटतं की संदीप पाटणने ते या काय ते कोणतं ग्लोबल उद्योजकांचं जे आहे त्याच्यासाठी आम्हाला बरोबर. गेल्या वर्षी बोलवलं. ते त्याने करेक्ट, करेक्ट. न्यू जास्तीत जर्सीला जास्त तुम्ही आला होता. लोकांपर्यंत काम पोहोचावं अशी त्याची खूप इच्छा असते. नक्कीच, आणि नक्कीच. तुमच्याच मागे लागलाय तो आणि त्याच्यासाठी नाही, नाही. तो माझा मी अगदी पाहिलंय. चांगला जवळचा मित्र आहे आणि मी त्याला हो, अगदी हो. खात्री दिलेली आहे, की काही असेल तर सांग माझे आणि अनेक मदत करीन मित्र मी. आणि मुलासारखे आहेत माझ्या, त्यामुळे ते जोडल्या गेले आपल्या कुटुंबातलेच एक आहे. राईट, राईट. बरं वाटतं आम्हाला की आपण एका जंगलात एका कोपऱ्यात काम करत होतो आणि आता एवढं जग जोडल्या गेलं आपल्याला. करेक्ट, करेक्ट. हम्म. आणि ऐकून छान वाटलं, की बृहन महाराष्ट्र मंडळाशी तुमचं अगदी छान मोठं नातं आहे. इनफॅक्ट अजून एक सांगावं असं वाटतं, की 11 वर्षापूर्वी आपला जो डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट आला होता. तर हो. तेव्हा पण बृहन महाराष्ट्र मंडळ आणि तो आम्ही इकडे सगळ्या मंडळांमध्ये दाखवला होता. मी पण तेव्हा बृहन महाराष्ट्र मंडळाच्या समितीत होतो. आणि तो चित्रपट सगळीकडे दाखवण्यात माझा एक छोटासा हे होता, भाग होता. पण तो जेव्हा चित्रपट मी बघत होतो, पहिल्या मिनिटापासून माझ्या अश्रू यायला लागले आणि थ्रू आउट तो एंटायर मूव्ही मी रडतच होतो. म्हणजे मला कळत नव्हतं की काय चाललंय. म्हणजे हे सगळं तुमचं कार्य तुम्ही आता बोललात ते मला पटकन आठवलं. आणि ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्यांनी अवश्य पाहावा तो. मी अगदी परत एकदा सांगेन. खूपच सगळं सुंदर कार्य होतं आणि खरंच कौतुक आहे तुमच्या दोघांचं. आणि मी मगाशी म्हटलं तसं आज एकादशी आहे, कार्तिकी एकादशी आणि प्रत्यक्षात भगवंत म्हणजे विठू राया आणि
माऊली रुक्मिणी माऊली बघण्याचं आम्हाला भाग्य लाभलंय. आणि मी आता थांबतो आणि ज्यांना कोणाला प्रश्न आहेत त्यांना विचारतो. सायली, हो तुमच्यापासून आपण सुरू करूया हो आणि हो तुमच्या समितीतल्या आधी कोणाला विचारायचं ते विचारा आणि विल गो फ्रॉम द्या. हो चालेल. आणि मी एक विनंती करते की जर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ती चॅटमध्ये टाका किंवा हात वर करा आणि आपण एक एक प्रश्न पण घेऊ. आमच्या मेडिटेशन ग्रुप च्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करते डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे. खरंच जसं प्रसाद म्हणाला की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात, तसंच आज आमची दिवाळी असल्यासारखं आमच्या ग्रुपमध्ये वाटतंय. तर तुमची ही जीवन कहाणी इतकी इन्स्पायरिंग आहे आणि इतकं शिकण्यासारखं आहे की मी नोट्स घेत होते. मला एकच प्रश्न आहे, खूप प्रश्न आहेत पण हा एकच विचारते की तुम्ही हा हे जे कार्य केलत, जे तुम्ही आत्ता आम्हाला सगळी गोष्ट सांगितलीत, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रस्ट बिल्डिंग. म्हणजे जेव्हा आपण सेवा करायला जातो आणि तुम्ही तर अगदी टोटली या दुसऱ्या समाजाबरोबर, आदिवासी समाजाबरोबर जाऊन काम केलं, तर त्यांनी तुम्हाला कसं आपलं करून घेतलं किंवा तो काय अनुभव होता? कारण त्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही त्यांच्या सिस्टमचा एक भाग झालाय आणि नुसते तुम्हीच नाही तर तुमच्या 3 पिढ्या आता ते काम पुढे करतायत. तर ते जे सुरुवातीचं ट्रस्ट बिल्डिंग होतं ते तुम्ही कसं केलं त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला काय आवडेल. होतं की त्यांचा आमच्यावर विश्वास नव्हताच. कोणी आमच्याकडे यायला फिरकायला तयारच नव्हतं, खरं सांगायचं म्हणजे. पण आम्ही त्यांचा विश्वास कमवण्यासाठी त्यांच्या गावागावात जाऊन त्यांचे संस्कृत ट्रॅडिशन काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे याचा अभ्यास करायचं ठरवलं आणि गावागावात त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यांची भाषा पण वेगळी होती. ती भाषा देखील आम्ही शिकलो. शिकलो आणि त्यांच्याशी मोडक्या तोडक्या भाषेत जेव्हा बोलायला लागलो आणि त्यांना सांगायला लागलो की तुमच्या उपायाने जो माणूस बरा झाला नाही त्याला जर तुम्ही आमच्याकडे आणलं तर आम्ही आमचे प्रयत्न करू. त्यातनं तुम्हाला फायदा झाला तर फार चांगलं, आम्हालाही आनंदच होईल. तुम्ही जर आमच्याशी येऊन आमच्यावर थोडा विश्वास दाखवला तर. तर त्यांच्या मांत्रिकांनी जे लोक बरे नव्हते गेले, अजिबात त्यांना गुण आला नव्हता, असे जे पेशंट त्यांच्या घरी पडलेले असायचे, त्यांना आणा म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि आमचं रिक्वेस्ट ऐकून त्यांना असं वाटलं की जाऊ दे, हे सारखे मागे लागतात तर आपण नाहीतरी जाऊया. नाहीतरी हा मरणारच आहे, तिथे नेल्यावर जर बरा झाला तर खूप चांगलं. मग त्यांनी तो पेशंट खाटेवर टाकून उठून आमच्या दवाखान्याच्या समोर आणून ठेवला. झोपडीतच दवाखाना होता. पण आम्ही दोघांनी त्याच्यावरती जे काही उपचार केले, एकमेकांशी डिबेट करून, एकमेकांशी संवाद करून, डायग्नोसिस करून, कारण इन्व्हेस्टिगेशनच्या फॅसिलिटी अजिबातच नव्हत्या आणि कोणाशी कन्सल्ट करणं शक्य नव्हतं, कारण दिवे नव्हते आणि फोनचा तर प्रश्नच नव्हता. या सगळ्या ऑड याच्या परिस्थितीमध्ये आम्ही पुस्तकं वाचून आणि सगळं सिम्पटम्स पाहून त्यांचं डायग्नोसिस केलं आणि त्याप्रमाणे आपली ट्रीटमेंट सुरू केली. आमच्या सुदैवाने आमच्या या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि तो माणूस हळूहळू शुद्धीवर आला आणि त्यानंतर तो 4 दिवसांनी आपली खाट खांद्यावर घेऊन परत गेला. ही खरं म्हणजे जाहिरात झाली आणि ह्या म्हणजे ऍक्च्युअली त्यांना जो काही एक्सपिरियन्स आमच्या दवाखान्यातनं मिळाला, त्यामुळे त्यांचा विश्वास आमच्यावर हळूहळू बसू लागला आणि त्यांना लक्षात आलं की हे सगळं फुकट करतायत, त्या अर्थी यांचा काही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही. हे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी आपलं समजलं आणि हळूहळू आम्हाला आपल्या अ, समाजामध्ये स्थान द्यायला सुरुवात केली आणि आमचा त्यांच्याशी संपर्क वाढत गेला. त्यानंतर त्यांनी आपोआप आपल्या बाकीच्या डिफिकल्टीज किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सांगायला सुरुवात केली आणि त्यातून आमचा संपर्क त्यांच्याशी जास्त जुळला. अशा तऱ्हेने एकमेकांशी संपर्क वाढत गेला आणि त्यातनं त्यांचा आमच्यावरती विश्वास वाढत गेला की यांचा याच्यामध्ये काही स्वार्थ नाही. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि हे लोक आपल्यासाठी झाले आहे की आपलं आयुष्य सुधारावं किंवा आपल्याला चांगल्या फॅसिलिटीज मिळाव्या यासाठी यांनी हे सगळं काम सुरू केलंय, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांचा आमच्यावरती पूर्ण विश्वास बसला आणि आज ते आम्हाला प्रत्येक गोष्ट गावातली सांगतात आणि विश्वास ठेवतात. आमच्याप्रमाणे आमच्या मुलांवरही त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आता सगळं जरी आम्ही त्यांच्याशी विड्रॉ झालो असतो आम्ही सगळ्यांना, तरी आमच्या मुलांनाही ते तेवढाच रिस्पेक्ट देतात आणि सगळे त्यांचे प्रॉब्लेम आमच्या मुलांपुढे मांडतात. वा. एक काही प्रश्न आहेत चॅटमध्ये, आधी आपण ते घेऊ आणि मग ज्यांनी हात वर केलाय त्यांना प्रश्न विचारता येतील. प्रीतम कानडे यांनी विचारलंय, पण त्या ठिकाणी ॲलोपॅथी मेडिसिन्स मिळत होत्या का की नैसर्गिक उपचार पद्धतीने तुम्ही उपचार करत होता? आणि काय झालं की नैसर्गिक तर आम्ही शिकलो नाही खरं म्हणजे. नॅचरोपॅथी किंवा आयुर्वेद असा आमचा अभ्यास नव्हता. आम्ही ॲलोपॅथी शिकून त्या ठिकाणी गेलो. नैसर्गिक उपचार त्यांचे स्वतःचे होतेच, म्हणजे आपल्याकडे
वैद्य लोक जे उपचार करतात आदिवासींमध्ये कमी होतं हे आमच्या बाजूच्या. कारण त्यांचं अंधश्रद्धावर जास्त विश्वास होता. म्हणजे काळी जादू, ब्लॅक मॅजिक ज्याला म्हणतो आपण, बळी देणे, मंत्रतंत्र, त्याच्यामुळे तितकं डेव्हलप झालं नव्हतं. म्हणजे आम्ही त्यांना त्यांचे उपचार झाल्यावरच ते बरा नाही झालं तर आमच्याकडे आणा म्हटलं. तर त्यामुळे ते तसे पेशंट इकडे घेऊन येत होते. मग आपल्या आधुनिक जे काही आमच्या अनुभवातून आम्ही शिकलो होतो त्याच्याने ते बरे झाले. बरे झाले म्हटल्यावर मग माउथ टू माउथ पब्लिसिटी होऊन मग जवळजवळ 100 किलोमीटरच्या 1000 खेड्यामधले लोक आपल्याकडे वर्षाला 40 ते 50,000 पेशंट ओपीडीत यायचे. आमचं इंडोर जे हॉस्पिटल होतं ते झाडाखाली होतं. शेकोटे पिटून लोक त्यात शेकोटी पैसे झोपायचे, कारण थंडी खूप होती. आपल्या दवाखान्याला गॅरंटी नव्हती. पण निदान करायचं आणि मग ते त्यांना इंडोर म्हणून बाहेर तपासायचं, आउटडोर. तर अशा प्रकारे आपल्या कामाचं त्याने ऍक्सेप्ट केलं. भाऊ आणि वहिनी, मी त्यांना डॉक्टर हा शब्दही माहित नव्हता खरं. याच नावाने आम्ही तिथे प्रसिद्ध झालो. आता शिक्षणामुळे आता त्यांच्यातलेच डॉक्टर झाले आहेत. 20-25 एक मुलं तरी आज म्हणजे MBBS झाले किंवा त्याचे पोस्ट ग्रॅज्युएट होऊन आपल्याच भागात काम करायला आले आहेत. त्याच्यामुळे शिक्षणाबद्दल खूप जागृती झाली. डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर आहेत, स्पोर्ट्समध्ये नॅशनल चॅम्पियन आहेत. तसंच जे आर्टमध्ये सुद्धा आता आपल्याकडे एक व्हॉलेंटियर आला, तर त्याने ड्रॉइंगचे क्लासेस, आर्ट्सचे क्लासेस सुरू केले आहेत. एका मुलीला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मुंबईला ॲडमिशन मिळाली आहे. आता आपल्याकडे 300 मुलं मुली, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या शाळेमध्ये मुलगा आणि समीक्षा आणि म्हणजे आमची सुनबाई त्यांनी चालू केलेलं आहे. असं मुख्य म्हणजे आमचा काही असा अजेंडा नव्हता. आज आता असं ते गीताभारे वाचले नाही आम्ही, पण आम्ही बेसिकली निरपेक्ष सेवेचा आनंद खूप घेतला. आणि त्याच्यात न वाचता अध्यात्म काही माहिती नाही फारसं खार, कारण 25व्या वर्षी तिकडे गेलो, त्याच्यामुळे फारसं वाचन नव्हतं. पण कामामध्ये एवढं गुंगून गेलो की काही असं काही कशाची गरज पडली नाही. बाबांचे ताईंचे संस्कार होते, मंदानी साथ दिली. त्याच्याबरोबर आमचे कार्यकर्ते सगळे की ज्यांना बाबांच्या प्रेरणेने किंवा नंतर मग आपल्या प्रेरणेने आलेले आहेत. ते डेडिकेशन जे होतं त्याच्यामुळे खरं महत्वाचं हे होतं की विचारसरणी महत्वाची नव्हती. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असू शकते, आहे पण आपल्याकडे. पण काम करताना विचारसरणी आडवी आली नाही. आणि एक सगळे कुटुंब म्हणून साधारण 1000 जण आपल्याकडे आज वास्तव्याला असतात, जेव्हा मुलं असतात तेव्हा. आणि त्या कामामध्ये आमच्या धर्म, जात किंवा आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची कशी आहे याचा विचार न करता समाजासाठी काहीतरी करायचं या प्रेरणेने सगळेजण आले होते. आणि त्याच प्रेरणेने आम्ही धार्मिक किंवा कुठलेही अधिष्ठान न मानता समाजसेवा हे अधिष्ठान मानून सगळेजण मिळून माणुसकी हाच आमचा धर्म आहे सगळ्यांचा. आणि त्या धर्माला अनुसरून आम्ही सगळेजण एकत्र काम करतोय. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असेल, राजकीय विचारसरणी वेगळी असेल, धार्मिक विचारसरणी वेगळी असेल, वेगवेगळे धर्म असतील, पण आमचा एकसंध एक समाज आहे, एवढं खरं आहे. पण आता जर लोकांपर्यंत तशी माहिती गेली, तसे शहरातले डॉक्टर्स यायला लागले. ते सर्जिकल कॅम्प्स घेतात. नागपूरचे रोटरी क्लबचे डॉक्टर्स येतात. नंतर वर्धेला मेडिकल कॉलेज आहे, डॉक्टर गोडे त्यांचे हे आहेत व्हाईस चान्सलर. नंतर यवतमाळ, पुण्याचे काही डॉक्टर्स येतात आपल्याकडे. नीतू मांडके आपल्याकडे येऊन गेलेत. तेव्हा वेगवेगळे डॉक्टर्स अपॉइंटमेंट घेऊन त्यांना हेमलकशाला सेवा द्यायला त्यांना आवडतंच. आणि आमचा मुलगा आणि सून त्यांना तारखा देऊन आपल्याकडे मोठे मोठे सर्जिकल कॅम्प्स गेले अनेक वर्ष चालू आहेत. अरे वा. पिक्सेल 9 म्हणून कोणीतरी हात वर केलाय, तुम्ही बोलू शकता. हॅलो स्वाती, सॉरी, माय नेम इज स्वाती. नमस्कार. तुम्हाला दोघांना एक छोटा प्रश्न आहे की आता तिथे ओव्हरऑल परिस्थिती कशी आहे? तुम्ही सांगितलं की 300 लोक शिकलेत, डॉक्टर झालेत, पण आता हो. अजून शाळा ओपन झाल्यात का, किंवा अजून दुसरे हॉस्पिटल आहेत का? आता ते लोक शेती करतात का? आता त्यांची घरं हा म्हणजे चांगली आता आहेत का? हा बरं समजलं म्हणजे तुम्ही. आता काय झालं की आपण शेतीवर आधी भर दिला, कारण त्यांच्याकडे अन्न म्हणजे फक्त जंगलातले कंदमुळं आणि शिकार होती. ते शेती करायला लागले, आधुनिक शेती. आपण आपल्याकडे ज्यांना शिकवलं मुलांना, मग मुलांनी आपल्या पालकांना इन्व्हॉल्व केलं, तर शेती करायला लागले. नंतर शिक्षणामुळे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलं, त्याच्याबद्दल जागृती झाली. आणि मग सरकारला असं वाटलं की आपले सुद्धा आता आरोग्य केंद्र इथे असावं. मग ते एक रुरल हॉस्पिटल, तुम्ही ऐकलं असेल की तालुका प्लेसला एक असतं, एक ग्रामीण रुग्णालय त्या भागात, ते ते तयार झालं आहे. जिल्हा परिषद असतं
सरकारमध्ये त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या आहेत. म्हणजे शेती सुरू झाली, सरकारच्या त्या शाळा, ग्रामीण रुग्णालय आणि मग बाहेरचे डॉक्टर घेऊन शस्त्रक्रिया करण्याचा एक आणखी एक अवेअरनेस असा सगळ्या क्षेत्रामध्ये हळूहळू. आणि जे आता आदिवासीची तिसरी पिढी शिकते आहे, म्हणजे त्याच्यामुळे शिक्षणाचा तर शैक्षणिक जागृती खूप प्रचंड आहे. प्रत्येक आदिवासींना असं वाटतं की शिक्षणामुळेच आपलं भलं होऊ शकतं. त्यामुळे जे काही जुने प्रॉब्लेम होते आम्ही गेलो तेव्हा, ते सगळे आता त्याचं निवारण होत आलेलं आहे. आता मुलं आणि सुना त्यांनी आधुनिक उपचाराची सोय ते करतात आहेत. शिक्षणामध्ये चांगलं शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन कसं देता येईल याच्यावर त्यांचे दोघांचे प्रयोग चालू आहेत आणि त्याच्यात ते बरेचसे यशस्वी झाले आहेत. आ, आ, लोकांना खूप उत्सुकता आहे की जर त्यांना हेमलकसाला यायचं असेल तर कशी भेट देता येईल, आणि दुसरं म्हणजे जर इथून काही लोकांना मदत करायची असेल तर कुठल्या कुठल्या प्रकारची मदत ते करू शकतात. आता आपल्याला काय की फॉरेन कंट्रीब्युशन मध्ये जातं हे, तर आपल्याला पहिले महाराष्ट्र फाउंडेशनला तिथे जमा करायचे, मग ते संस्थेला पाठवतं महारोगी सेवा समिती बरोबर. डायरेक्ट तर काही मदत घेता येत नाही. दुसरं अर्पण फाउंडेशन आहे, किंवा मग त्यांचं हे ऐका म्हणून आहे ते त्यांचं गोविंदराव देसले आणि काय ते कलेक्टिव्ह इंडियन्स फॉर कलेक्टिव्ह ऍक्शन, अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत की ज्यांच्याकडे पैसे जमा केल्यावर ते संस्थेला ट्रान्सफर करतात. म्हणजे फॉरेन कंट्रीब्युशनच्या ते रेग्युलेशन फार स्ट्रिक्ट असतं, ते होम मिनिस्टरच्या अंडर येतं. तर तशा पद्धती मदत आपल्याकडे करू शकतात लोक. त्या अटलेनी पण एक संस्था सुरू हा, केली, त्यांची त्यातर्फे पण आहे. पण त्या मदत करतात. अशा अनेक संस्था आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना ते टॅक्स बेनिफिट मिळतो डोनरला, आणि आपल्याकडे ते पैसे येऊ शकतात, पण डायरेक्ट नाही घेत आहेत आम्हाला. नाही, बरोबर. एक चांगली गोष्ट मला आमच्या जे आता जॉईन झाले त्यांना सांगायची वाटेल की बृहन महाराष्ट्र मंडळाने महाराष्ट्र फाउंडेशन बरोबर एक सामंजस्य करार केलेला आहे. तर नक्कीच ज्यांना कोणाला डोनेशन द्यायचं ते देऊ शकतात आणि आम्ही ते तुमच्याबरोबर अगदी योग्य रीतीने पोहोचवू शकतो. आणि कसं हा, ते दुसरं काय त्यांनी यायचं कसं वगैरे विचारलंय ना, हा. तर आपली वेबसाईट आहे लोकबिरादरी प्रकल्प .or ओके. जी, लोकबिरादरी प्रकल्प .org. तर या वेबसाईटवर सगळी माहिती दिली आहे की कसं यायचं, किंवा संपर्क कोणाला करायचा, फोन नंबर दिले आहेत. तर या वेबसाईटवर गेलं, व्हिजिट केली की तुम्हाला त्याची माहिती कळेल. बरोबर. आणि त्यातला एक उपप्रश्न विचारतो की काही मुलं इथे जी हायस्कूलर आहेत, जे कॉलेजला जात आहेत, किंवा काही वेळा मेडिकल कॉलेजचे पण विद्यार्थी असतात, त्यांना जर तुमच्या इथे येऊन जर महिन्यात 1-2 महिना उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा डिसेंबरमध्ये 15-20 दिवसासाठी यायचं असेल, तर असं तुम्ही प्रोत्साहन देता का अशा विद्यार्थ्यांना की ज्यांना खरंच मदत करायची, ऍट द सेम टाइम हे जीवन सगळं जवळून बघायचं आहे? अशी येतातच आहे आपल्याकडे. म्हणजे असं ते तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन डॉक्टर दिगंत किंवा अनाघा जे मेडिकल फील्डचे असतील तर हा. त्यांच्याशी संपर्क करून ते येऊ शकतात. किंवा मग शाळेसाठी काही काम करायचं असेल तर अनिकेत आणि समीक्षा यांना मेल करून अपॉइंटमेंट घेऊन ते पण येऊ शकतात. असे आपल्याकडे व्हॉलेंटिअर्स येत असतात मधून मधून. नक्की आवडेल, कारण आम्ही मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत असं केलं होतं, पण त्या सगळ्या पुणे आणि जवळच्या संस्था होत्या. तुमचं नागपूर आणि तिकडून जवळ असल्यामुळे, पण काय हरकत नाही, आम्ही तुमच्याही संस्थेला आता बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वेबसाईटवर. मागच्या वर्षी आमच्याकडे पण अशी मुलं आली होती ना, अमेरिकेतनं, कॅलिफोर्नियाच्या ह्याच्यातली 10-12 मुलं आली होती, 15 दिवस राहिली होती, आणि त्यांनी आमच्या कामाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला होता आणि त्यांना खूप आवडलं होतं. म्हणजे मागच्या वर्षी आले होते फीडबॅक तसे चांगला होता. चांगला होता. यावर्षी पण मग त्यांच्या परत एक ग्रुप आला होता. असं तुम्ही पण पाठवू शकता, त्याला काही आमचा हे नाही, विरोध नाही. कोणाला जर यावंसं वाटलं, 15 दिवस राहावंसं वाटलं, महिना 2 महिने फक्त ते म्हणजे अनिकेत आणि तुमच्या समीक्षाशी इकडे संपर्क सगळी आहे. करून. संपर्क हो. करून आणि तारखा ठरवून वगैरे आलं तर जास्त चांगलं. नक्की नक्की, म्हणजे आम्ही जर हा जाहीर केल्यावर मग तुमच्याशी संपर्क साधूच आधी, तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ. आणि चांगलं आहे. पण धन्यवाद की तुम्ही अशा योजना राबवता आणि मुलं येतात, त्यांना आवडतं, शिकायला मिळतं. हू नोज, उद्या ते त्यांच्या अशाच चांगल्या संस्था काढतील आणि उद्याचे प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमट्या बनू शकतील त्यांच्यातून, तर चांगलीच ही सुरुवात आहे. आणि लिंक चॅटमध्ये टाकलेली आहे. आणि अजून जर कुणाला प्रश्न असतील तर तुम्ही जर हात वर केला तर आपण एक एक प्रश्न घेऊ.
दुसरं एक लिहिलंय माधव देशपांडे यांनी की त्यांची मुलगी मंजुश्री देशपांडे ही मिशिगन विद्यापीठातून मेडिकल डॉक्टर झाल्यावर तिनं 4 वर्ष न्यू मेक्सिको या राज्यातल्या नावाहो नावाच्या अमेरिकन इंडियन लोकांच्या वस्तीमध्ये काम केलं आणि तिथला तिचा अनुभवही काहीसा अशाच प्रकारचा आहे. अच्छा. हम्म. कौतुकास्पद आहे आणि अभिनंदन त्यांचं. कारण अवघड आहे तेव्हा आपण समाज आपलं नेहमीचं जीवनशैली सोडून दुसरीकडे जातो जसं तुम्ही सांगितलं. तर खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे आणि अभिनंदन त्यांचं. I have a comment. This is Govind Desle. I'm from California, from ICA, Indians for Collective Action. And I just wanted to add that this year we are going to send 40 students to Hemal Kasa in month of June. So if Nice. anybody wants to send any high school, senior high school students or early college students or who are in pre-med, who are Good. interested in that, they could join, and we'll put the link and everything, on our website here. Thank you. Sounds good. Thank you. Yeah. Yeah. हो, ते जरा म्हणजे आहेच, म्हणजे ऐकाचे आपले संबंध आहेत आमच्या मुलांशी पण आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्फत सुद्धा बरंचसं काही तुम्हाला प्लॅन करता येईल. नक्कीच. आणि काही जणांनी विचारलंय की हे रेकॉर्डिंग मिळेल का? तर हो, हा कार्यक्रम आम्ही BMM मेडिटेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलवर टाकू आणि सगळ्या ग्रुप्सवर शेअर करू. तर ती यूट्यूब लिंक घेऊन तुम्ही हा कार्यक्रम परत बघू शकता. चालेल. अजून काही प्रश्न आहेत का? किंवा प्रसाद, मी अजून एक प्रश्न मला दिसतो इथे की हे सगळं कार्य करताना विकास आणि सांस्कृतिक आक्रमण यांचा तोल कसा सांभाळला जातो. म्हणजे बेसिकली प्रश्न असा आहे की आदिवासी त्यांची भाषा वगैरे त्यांना ऑब्व्हियसली अभिमान असेल, त्यांचं जे काय कल्चर असेल ते भले आपल्याला वाटतं अरे हे असे काय अंधश्रद्धा पाळणार आहेत, पण ऍट द सेम टाइम आपण त्यांचा रिस्पेक्ट ठेवतो का, म्हणजे ते त्यांची भाषा त्यांना जतन करू देतो का वगैरे. आणि आय एम शुअर तुम्हाला हा चॅलेंज आला असेल की प्रत्येकाला वाटणार अरे ही लोक आली म्हणजे आम्हाला काहीतरी ज्ञान शिकवायला आलेत, आमच्या प्रथा कशा मागास आहेत दाखवायला आलेत. हा तुम्ही बॅलन्स कसा सांभाळता? आमचा एक अनुभव शेअर करायचा आहे. म्हणजे काय होतं की आदिवासींची संस्कृती म्हणजे आपल्याला असं फारसं माहिती नसतं बाहेर असले. त्यांच्या संस्कृतीतले काही गुण सगळ्यांनी घेण्यासारखे आहेत. एक तर त्यांचं ते राहणं असं पंचायत सिस्टीम सारखं आहे. म्हणजे सगळेजण एकत्र मिळून कन्सेन्ससने निर्णय घ्यायचा. कुठे काही कन्फ्लिक्ट असेल, काही कोणाला भांडण झाले असतील, गावाचा झगडा गावातच मिटला पाहिजे. हे एक त्यांच्यामध्ये जे ट्रेडिशन आहे जुनी. दुसरं असं आहे की ते त्यावेळेला म्हणजे जेव्हा उपाशी होते का अंगावर कपडे नव्हते, पण भीक मागणारे तिथे एकही माणूस नव्हता. एवढे ते स्वाभिमानी आहेत आणि चोऱ्या करत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या 50 वर्षात आम्ही आदिवासींनी बलात्कार केल्याची केस नाही. या म्हणजे त्यांच्यातले चांगले गुण रे टिकून राहावे. त्यांच्यातली जी संस्कृती आहे, त्यांची भाषा तर अर्थात ते बोलतातच, त्या भाषेचा काही प्रश्नच नाही. जरी मराठी, हिंदी, इंग्लिश शिकले तरी जे आपसात बोलताना ते माडियामध्ये बोलतात. माडियामध्ये त्यांचे नाच आहेत, ते वेळोवेळी त्यांच्या फेस्टिवलला, त्यांच्या फेस्टिवलला ते सादर करतात. ती संस्कृती त्यांनी टिकून ठेवावी. भारतात ऑनस्लॉट ऑफ सिव्हिलायझेशन चालू आहे सध्या. डेव्हलपमेंट म्हणजे काय, बाहेरचं सगळं असं एक असं आक्रमण आहे ते. तर त्याच्यामध्ये तो बॅलन्स तरी कमीत कमी टिकवून राहावा, असं आपल्या प्रकल्पातर्फे आम्ही आम्ही तसं वागतो. खरं म्हणजे आम्ही खरं फारच आयुष्य आमचं इतकं साधेपणाने जगलो की जेणेकरून त्याच्यात कोणाला त्याच्यात असं वाटायला नको की आपण काहीतरी फार मोठ्या माणसाला भेटायला चाललो किंवा मोठ्या अशा प्रकल्पात चाललो आहे. सगळ्यांनाही आपल्या घरचं म्हणून मानलेलं आहे आणि त्या संस्थेपेक्षा एक कौटुंबिक काम म्हणून हे काम आहे. फक्त ते 1000 लोकांचं कुटुंब आहे असं समजा तुम्ही, पण त्या पद्धतीने चालू आहे आणि असं मुलांही त्याच स्पिरिटने ते काम पुढे नेतात आहे. नक्कीच. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे सांगितलं की तुमचा जो प्रवास सांगितलात की तरुणपणात तुम्ही काय विचार करून हे ठरवलं आणि मग हे काम करायला सुरुवात केली, तर त्याच्यात नव्या पिढीला खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे एकतर ओपननेस, म्हणजे फक्त वडील सांगतायत म्हणून तुम्ही ते करत नव्हतात. यू आर व्हेरी अवेअर की नाही तुम्ही नाही काय करणार आहात. नाही त्याच्यानंतर नाही बाय फ्लेक्सिबिलिटी. एक्सपोजर खूप महत्वाचं होतं.
हा. आम्ही तर खरं म्हणजे सामाजिक सेवा करायचं म्हणजे बाबांचं आनंदवनातलं काम पुढे न्यायचं असं ठरलं होतं. पण जेव्हा आदिवासींचं जीवन दाखवलं त्याने, खरं जीवन प्रत्यक्षात जाऊन दाखवलं, तेव्हा हे अगदी खरंच डोळे उघडणार होतं की आपला देश स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाले, 22 वर्ष झाले त्यावेळेला, म्हणजे साधारण 23, आणि अजून अंगावर वस्त्र नाही, खायला अन्न नाही. हे आपल्या घटनेप्रमाणे सर्वांना हे मिळायला पाहिजे होतं, आणि इथे नाही आहेत. आणि कुपोषण, वर्षानुवर्ष ते जंगलातली शिकार करून ते वन्यप्राणी कमी झाले, आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर, आरोग्यावर त्याचा परिणाम झालेला होता. तेव्हा मग हे बघून असं बाबांची इच्छा होती, हो. पण बाबांनी मला असं फोर्स नाही केलं की तू हे काम कर म्हणून. बरोबर. तेव्हा आजच्या तेव्हा हे पिढीला जर आतून आलं होतं खरं म्हणजे. पण मग नंतर मग मंदाकिनीचं कसं बदललं असेल, किंवा माझ्या सहवासात आली, तिचं आयुष्य बदलून गेलं. आमचे कार्यकर्ते, त्यांनी कधी ते जंगलात गेले नव्हते, कधी आदिवासी बघितले नव्हते, पण हम्म. असं वाढत गेलं. आता हा कुटुंब असं वाढत गेलं. शहरातले असून सुद्धा त्यांनी आपल्या प्रकल्पात एक दिलाने सगळं काम केलं, आणि आज त्याला 52 वर्ष पूर्ण झाले. अगदी. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आजच्या पिढीला जर समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर करायचे असतील तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमच्या ह्याच्यातून तर आम्हाला खूप शिकायला मिळालं ऑलरेडी, पण अजून काय सांगाल की आजच्या पिढीला जर नाही, आता तसंच तुमच्यासारखं काम सगळ्यात करायचं. महत्वाचं म्हणजे मी आता याचा नवीन हे सांगत असतो लोकांना की नॅचरल डिझास्टर्स खूप वाढायला लागले. म्हणजे आपण काय की एकीकडे विकास केला की इकडे पर्यावरणाचा नाश होतो. ऑब्व्हियस आहे ते. आपल्याकडे माणसाची पॉप्युलेशन भारतात तर खूपच वाढते आहे. त्याच्यामुळे जंगल कमी होत चाललं, आणि ढगफुटी म्हणजे क्लाउड बस्ट, हे कधी आम्ही लहानपणी ऐकत नव्हतो हे शब्द. हे या वर्षात अनेक वेळेला अजून सुद्धा पाऊस थांबला नाही. आज सुद्धा पाऊस चालू आहे इथे. तेव्हा हे जे नैसर्गिक, तुमच्या तिकडे सुद्धा महापूर आलेत किंवा मग आगी लागतात. पुरे जगभर आपण याचे वेगवेगळे क्रायसिस बघतोय. तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करावेत, आणि हे करण्यासाठी आपल्या स्वतःला काय करता येईल, तर आपल्या गरजा थोड्याशा कमी केल्या तर लगेच बरंचसं प्रेशर कमी होईल. कार्बन ज्याला आपण म्हणतो की याचं उत्सर्जन ज्याचं ज्याचं त्याच्यामुळे सगळे डिझास्टर होतात आहे. प्रत्येकाने जर ठरवलं की आपल्या गरजा जर कमी केल्या, म्हणजे चांगलं जीवन जगणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, पण गरजा कमी करून जर जगता आलं तर त्याचा पुऱ्या जगाला फायदा होईल, पुढच्या पिढीला फायदा होईल. ऑक्सिजन चांगला मिळाला पाहिजे, त्याला सिलेंडर घेऊन फिरायची पाळी येऊ नये. अशी पाळी आली आहे हळूहळू. तेव्हा यंदा तर काय झालं की इतके फटाके मुंबई सारख्या शहरामध्ये फोडले गेले की अनेक लोकांना श्वसनाचे आजार झाले, अनेक लोक ऍडमिट आहेत. तर याचा आपण विचार केला पाहिजे की आपण किती म्हणजे एन्जॉय पोल्युशन करायचं आणि किती करायचं. त्याच्यात पोल्युशन करायचं. त्यासाठी आपण आपल्याला स्वतःला मर्यादा घालून घेतल्या पाहिजे की जास्त पोल्युशन होऊ नये. मुंबई सारख्या ठिकाणी आधीच कार्बन उत्सर्जन खूप आहे, कारण व्हेकल्स खूप आहेत, लोकही खूप आहेत. तर त्या ठिकाणी जर असे डिझास्टर व्हायला लागले तर तसं होऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी काळजी घेणं जरुरीचं आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांना आवाहन करू शकतो की हे काही महत्वाचं आहे की फटाके फोडलेच पाहिजे असं काही नाही आहे. दिवाळी तुम्ही तशीही साजरी करू शकता. एकमेकांना भेटणं, एकमेकांचा आनंद वाटून घेणं, हे म्हणजे दिवाळीचं खरं सांगायचं म्हणजे एकत्रीकरण आहे. फटाके हे काही नेसेसिटी नाही आहे, पण त्या नेसेसिटी नाही, ते आपण नेसेसिटी म्हणून फार मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्याच्यासाठी प्रत्येकाने स्वतःला अवेअर केलं पाहिजे असं मला वाटतं. मी 1 मिनिट बोलू शकतो का? हा, बोला. हा. हा, मी श्याम नवाथे अटलांटाहून बोलतोय. आपली हो भेट झाली होती अटलांटाला आणि आपण एक फंड रेझिंग केलं होतं जॉर्जिया टेकला, हो हो, हो. हो हो. आपल्याला आठवत असेल. तर व्हर्च्युअल मीटिंग करून आपल्याशी बरं वाटलं. तर आम्ही काय प्रत्यक्ष फिजिकल काही करू शकत नाही, पण आर्थिक सहाय्य त्या दृष्टीने आम्ही इथे प्रयत्न करू. तर मी आता प्रसादकडून, आय डिडंट अटेंड द होल सेशन बट आय गेट डिटेल्स फ्रॉम प्रसाद आणि विल ट्राय टू रेज सम फंड्स हिअर विथ द लोकल मराठी मंडळ, आणि अशा तऱ्हेने आम्ही अपील करू. काही प्रश्न होता? नाही. धन्यवाद श्याम काका. आपण बोलूच नंतर. हा. एक प्रश्न. हा, बोला. हं. तर आ, तुम्ही सुरुवात करण्याच्या वेळेस प्रश्न वेगळे होते त्यांचे. तर आता एवढी वर्ष गेले तर त्यांचे आता काय प्रश्न आहेत, किंवा
हेच प्रश्न महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागातही असू शकतील. तर ते मॉडेल कसं राबवता येईल, किंवा तुम्ही जसं म्हणालात की त्यांच्याकडून बरंच शिकण्यासारखं आहे, तर ते शिक्षण शहरी भागात कसं देता येईल? तर सांगायला असं आनंद होतो की असं प्रमाण कमी आहे, पण बाबांची आणि आपली प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये साधारण एक 90 NGO तयार झाले आहेत. आणि त्यांच्या भागातले जे प्रश्न असतील, किंवा अनाथ मुलं आहेत, किंवा शेतकरी आत्महत्या केलेल्या मुलांचे, किंवा HIV अफेक्टेड मुलं, या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी असे कामं सुरू केले. मेळघाटामध्ये आदिवासी प्रॉब्लेम आहे, तिथे काही आमचे डॉक्टर लोक जाऊन बसले आहेत. पद्धत आहे की प्रेरणा घेतली त्यांनी, पण आपल्या पद्धतीने तिथले लोकल प्रॉब्लेम घेऊन ते सोडवायचा प्रयत्न करतात. अशा अनेक संस्था आहेत, आणि त्यांना सुद्धा म्हणजे रेकॉग्निशन आणि मदतीची गरज असते. पण आम्हाला असं बरं वाटतं की जेव्हा कधीतरी ते नाव घेतात की आम्ही बाबांची किंवा हेमलकशाची प्रेरणा घेऊन हे काम सुरू केलंय, तर याचं प्रमाण वाढायला हवं. जसं मी म्हटलंय की ही जी आदिवासी संस्कृती, यातलं तर सर्वांना शिकण्यासारखं आहे खरं म्हणजे. जिथे बलात्कार होत नाही, जिथे चोऱ्या करत नाहीत, लोकांना हाव नाहीत, जे त्यांना जे काही आपण म्हणतो ना ज्याला ग्रीड, आणि ग्रीड आणि नीड याचं बरोबरच त्यांनी खरं म्हणजे स्वतः बॅलन्स ठेवलेला आहे. तर ही ग्रीड त्यांच्यामध्ये नाही, ही आपल्याला सुद्धा आपल्याला ग्रीडच्या मागे न लागता आपल्या नीड तर आपल्या असतील तेवढ्या आपण पुऱ्या कराव्या, हा प्रत्येकाचा हक्क आहे. तेव्हा हे काही गोष्टी आपण जर करू शकलो आणि याचं प्रमाण वाढलं तर जास्त चांगलं होईल. रवी अठले यांना प्रश्न आहे का? नाही. हॅलो, हा, मी चंदा आठले. मला नुसतं एवढंच सांगायचं की कोणीतरी प्रश्न विचारला होता की तिथे जाण्यासाठी काय करावं लागतं वगैरे. तर मी मागचे 20 वर्ष जाते तिथे. तर तुम्ही प्लीज काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कॉन्टॅक्ट जरूर करा, मी तुम्हाला माहिती देऊ शकेन. ओके. तशीच आम्ही सुद्धा स्वतःची नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन काढली, रिच इन अस. आणि मागचे 20 वर्ष आम्ही हेमलकसाच्या शाळेला मदत करतोय. तर काही तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. प्रकाश भाऊ, तुमचा ईमेल ऍड्रेस तुम्हाला दोघांना बघून खूप बरं वाटलं. आता प्रत्यक्षात भेट होईलच काही दिवसांनी. मी तुमचा ईमेल ऍड्रेस जर टाकला याच्यात तर लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. ऑफकोर्स, नक्की. आठले कुटुंबियांचं अभिनंदन. ते एवढे तुमच्याशी जोडून आहेत, गेले 20 वर्ष करतायत, तर अगदी फॅमिली मेंबरच असतील तुमचे ते. धन्यवाद. परफेक्ट. आपण आता समारोपाकडे वळूया. सायली, अजून कोणाला प्रश्न आहेत का? मला वाटतंय की आपण थांबूयात आता. एकच प्रश्न विचारलाय की डॉक्टर प्रकाश आमटेंचा ईमेल ऍड्रेस मिळेल का, किंवा त्यांचं कॉन्टॅक्ट करायचं? भेट द्यावा. पुढचे प्रश्न असतील तर भेट द्यावी हेमलकशाला आणि आनंद मनला. ओपन इन्व्हिटेशन आहे. आमच्या वेबसाईटवर ईमेल वगैरे दिलेले आहे सगळ्यांचे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे सायली, आपण समारोपाकडे जाऊया. तर परत एकदा तुमच्या दोघांचे धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमची ही दिवाळी कार्तिकी एकादशी अत्यंत सुंदर केलीत. तुमच्याकडून खूपच शिकण्यासारखं आहे. प्रेरणादायी आहात तुम्ही दोघंही. आणि अनेक जण इथे आज जे जॉईन झालेत त्यांचं मी मगाशी म्हटलं असं त्यांच्या स्वतःच्या काही सामाजिक संस्था असतील, त्यांनाही एक प्रेरणा मिळेल की खडतर सुरुवात असते, पण जर व्यवस्थित डेडिकेशननी काम केलं तर काही शक्य आहे. आणि हेच आम्ही आज तुमच्याकडून शिकलो. बृहन महाराष्ट्र मंडळाचा समाज रंग नावाचा हा उपक्रम आहे. तर मित्रांनो, BMM वर जा, BMM ची वेबसाईट, त्याच्यात BMM इनिशिएटिव्ह मध्ये तुम्हाला समाज रंग दिसेल आणि तिथे तुम्ही भेट दिलीत तर आम्ही आता डॉक्टर आमट्यांबद्दलच्या संस्थेबद्दलही तिथे नोट ठेवूच. आणि मेडिटेशन ग्रुप, उत्तर रंग, असे अनेक विविध उपक्रम आहेत BMMचे, त्यालाही तुम्ही सहकार्य करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला हव्यात. आणि डॉक्टर आमटे, प्रकाशदादा आणि मंदाकिनीताई, खूप खूप धन्यवाद BMMच्या वतीने. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आमच्या सर्वांकडून तुम्हाला अपेक्षा. आणि असंच छान समाजकार्य तुम्ही चालू ठेवा. सायली, अजून एक तुला क्लोजिंग कॉमेंट करायचं असेल? थँक्यू. आपण आता रेकॉर्डिंग थांबवूया, पण अजून काही मिनिटं मला वाटतं अजूनही लोकांना काही बोलायचंय किंवा हे करायचंय, तर मी जस्ट रेकॉर्डिंग थांबवते.
संदीप पवार तुम्ही बोला, तुम्ही हो आहात. चालेल. सो प्रकाश दादा, एक प्रश्न होता की ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या लाईफमधनंच प्रेरणा दिलेली आहे. म्हणजे तुमच्या कार्याकडे पाहिल्यानंतर कुणाला असं वाटणार नाही की मी नको करायला. बट आम्ही इथे, म्हणजे मला असं थोडा पर्सनल प्रश्न आहे की अमेरिकेत किंवा जेव्हा इकडे आम्ही काही समाजसेवा कराविषयी वाटते आणि आम्ही करत असतो, पण दुसऱ्यांना प्रेरणा कशी द्यायची किंवा त्यांचा जो एक ॲटिट्यूड आहे टुवर्ड्स हे सगळं, की नाही मला माझं लाईफ महत्वाचं आहे, मी माझं करू देत, माझं कुटुंब महत्वाचं आहे. तर मग त्या सगळ्या लोकांना किंवा आजूबाजूच्या समाजाला कशी प्रेरणा देता येईल इकडे, किंवा हे चॅलेंज तुम्हाला आलं होतं का आणि तुम्ही कसं सॉल्व्ह केला हा प्रॉब्लेम? म्हटलं काय म्हणते प्रश्न आहे की हो, तेच प्रत्येकाला खरं सांगायचं म्हणजे आपल्या जीवनाचा चांगला उपयोग करून घेता येतो. स्वतःच्या नीड जर तुम्ही सगळ्या पूर्ण केल्या, त्यानंतर जे काही तुम्हाला शक्य आहे तेवढीच समाजसेवा करावी अशी अपेक्षा आहे. प्रत्येक माणसाने तेवढीच समाजसेवा केली तरी खूप आहे. आणि स्वतः जर ठरवलं आपण करायचं, तर तुम्ही बाकीच्यांनाही कन्व्हिन्स करू शकता. मी करतो, तू पण करून बघ. आणि हा जो आनंद मिळतो समाजसेवेत, त्याला पर्याय दुसरा कुठलाच नाही आयुष्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे. हा निरंतर टिकणारा आनंद आहे. स्वतःसाठी करणं किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी करणं हे सगळ्यांचं कर्तव्यच आहे. कोणी आपल्या कुटुंबाला सोडून देऊन हे काम करावं असं आमची इच्छाच नाही किंवा कोणाचीच इच्छा नसते. तर प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचं भलं पाहावं. त्यानंतर जो काही आपल्याला जास्तीचा पैसा किंवा जो काही जास्तीचा वेळ मिळेल, तो जर तुम्ही समाजसेवेत घालवला, तर तुम्हाला जो आनंद आनंद मिळेल, तो आनंद चिरकाळ टिकणारा आहे आणि तो आनंद तुम्हाला आयुष्यात पूर्णत्वाकडे घेऊन जाईल. जी आपली वा. म्हण आहे, आधी स्वार्थ मग परमार्थ. तर आधी आपलं बघावं आणि मग लोकांना मदत करायला काय हरकत. थँक्यू, धन्यवाद.